जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील 17,50,000 शासकीय निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षक आजपासून बेमुदत संपावर जात आहेत। त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। आमचा हा लढा आनंदाने नाही तर शासनाच्या उदासीनतेमुळे असल्याचा आरोप करण्यात आलाय। शासन केवळ आश्वासनं देतंय, कृती करत नाही। जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत बेमुदत संप मागे घेणार नाही असा इशारा कर्मचारी संघटनांनी दिलेला आहे। दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण महसूल प्रशासन या संपामध्ये सहभागी होणार आहे। तर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा इशारा राज्य सरकारला दिलाय। राज्यभरातील सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिल्यामुळे शासकीय कार्यालयातील व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतनापासून तर कर्मचारी भरती संदर्भातल्या अनेक मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलाय। या संदर्भात विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली आहे राजू सोनावणे यांनी। सर, खरं तर संप पुकारले आपण, काय नेमक्या मागण्या असणार आहे, कुठल्या मुद्द्यांवरती हा संप आहे? आमची प्रधान मागणी आहे की सुधारित निवृत्ती वेतन जी योजना आहे या योजनेसंदर्भात 1 मार्च 2024 पासून जे सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना कुठलाही लाभ त्या ठिकाणी सेवानिवृत्तीनंतरचा मिळालेला नाही आणि त्यामुळं ह्या संबंधामधलं जे अधिसूचना आहे ती सत्वर काढणं आवश्यक आहे अशी आमची ठाम भूमिका आहे। त्याचबरोबर दुसऱ्याही मागण्या अतिशय महत्त्वाच्या आमच्या आहेत। विशेषतः रिक्त पदं भरा। रिक्त पदं आज 2 लाखाच्या आसपास आहेत आणि 35% त्या ठिकाणी रिक्त पदं आहेत आणि या रिक्त पदांमुळे प्रत्यक्ष उपलब्ध जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती अतिरिक्त कामाचा भार पडतोच, शिवाय पदोन्नतीच्या संधी ज्या आहेत त्या बाबतीत सुद्धा अवरोध निर्माण होतो। कसा आणि किती वाजता कुठे हा संप असणार, काय याची नेमकी तुम्ही तयारी केली? 21 एप्रिल पासूनच हा संप त्या ठिकाणी सुरू झालेला आहे। त्या दृष्टिकोनातून विचार केला तर या बाबतीमध्ये शासनाने लवकरात लवकर आम्हाला चर्चेसाठी पाचारण करावं अशी आमची अपेक्षा आहे। सरकारी कामकाजावर याचा मोठा परिणाम होईल। कोणताही कर्मचारी मंत्रालयाचा असो की ग्रामीण क्षेत्रातला असो, हा कुठलाही कर्मचारी 21 तारखेपासून संपावर राहणार आहे। त्यामुळे सरकारी कामकाजावर मोठा परिणाम पडेल। अद्यापपर्यंत सरकारने दखलच घेतलेली नाही। 17 मार्चला आम्ही मुख्यमंत्र्यांना, मुख्य सचिवांना नोटीस संपाची, बेमुदत संपाची नोटीस दिली। एवढंच नाही तर सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चे काढून आमच्या संघटना पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना नोटीस दिलेली आहे। परंतु अद्यापपर्यंत मंत्रालयातून शासकीय पातळीवर कोणतेही चर्चेचं निमंत्रण आम्हाला प्राप्त झालेलं नाही। हा संप नेमका किती काळ चालणार आहे आणि यावरती सरकारची नेमकी काय भूमिका असणार आहे हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहील। कॅमेरामॅन कृष्णा खापरे सरसुने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।